सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन झालं। सर्वप्रथम मी सन्माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी। माननीय प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष, सर्व सन्माननीय अतिथींना विनंती की दीप प्रज्वलन करून तसेच स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्यायजी, भारत माता यांच्या प्रतिमेस वंदन करून सर्व सन्माननीय मुख्यमंत्री व सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत। माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाणजी यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं। सन्माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाणजी करतील। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष यांनी केलं। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत प्रदेशाचे सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील। महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय श्री मंगलप्रभात लोढाजी यांचं स्वागत आमदार सरचिटणीस श्री संजय कुटेजी करतील। सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष आमदार श्री अमितजी साटम यांचं स्वागत सन्माननीय आमदार श्री निरंजन डावखरे करतील। सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्व सन्माननीय उपस्थितांचं शब्द सुमनाने आम्ही स्वागत करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींना दिनांक 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण करत आहेत। मोदीजींच्या यशस्वी दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे हे एक तप भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले। या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुखतेने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी सन्माननीय सर्व अतिथींना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरम आणि त्याच्या मागोमाग महाराष्ट्र राज्यगीताने करावी।